पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा सुरू आहे। त्या ठिकाणी जयंत पाटील बोलतायत, थेट जाऊयात। केलं असतं रावेरला आमचा पराभव झाला। आमचे श्रीराम पाटील इथं उभे आहेत, उपस्थित आहेत, त्यांचा थोडा पराभव झाला, आम्हाला तिथं जरा फटका बसला। पण आपण सगळ्यांनी श्रीराम पाटील आपल्या जळगाव जिल्ह्यात लक्ष घालू। आता तुमच्या जिल्ह्यातले सतीश शेठ आलेले आहेत, तुमचे आपले आप्पा आलेले आहेत, गुलाबराव पाटील देवकर आले, गुलाबराव देवकर आलेले आहेत, सगळे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आलेले आहेत, जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया। पुन्हा ताकदीने आपण एकत्रित काम करायचं सुरुवात करू। मला खात्री आहे जळगाव जिल्हा हा पवार साहेबांना प्रतिसाद देणार आहे। मी शेवटचे दोनच मुद्दे सांगतो। मोदींना नापसंती देशात बऱ्यापैकी लोकांनी सांगितलेली आहे, राज्याच्या नेतृत्वाला देखील लोकांनी नापसंत केलं, ही विसरू नका। त्यामुळे आता पुढचे 3 महिने महाराष्ट्रात अनेक उद्घाटन होतील, मोठे मोठे हे होतील, प्रोग्राम होतील, पण त्याला महाराष्ट्रातली जनता भीक घालणार नाही असा मला विश्वास आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मोठ्या संख्येने आलात। अनेक मुद्दे आहेत, नीटचा परीक्षेचा मुद्दा, पेपर फुटले, नीटच्या परीक्षेचा मुद्दा आमचे खासदार दिल्लीत मांडतीलच, पण तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या सगळ्यांनी केलं। आणि त्यामुळं आपण सगळे मनापासून या सगळ्यांना साथ द्या। खरं म्हणजे बाकीचे सगळे खासदार एकटे आले आहेत, पण निलेश लंके यांच्या पत्नी सौभाग्यवती राणीताई लंकेताई कुठे गेलेत? तर समोर बसलेले आहेत। ताई तुम्ही वर या बघू। राणीताई लंके नागरिकांच्या बरोबर बसले आहेत। कुटुंब लोकांशी किती घट्ट संवाद ठेवून आहे याचा अंदाज आपल्या सगळ्यांना येतोय असं मला वाटतं। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी विधानसभेच्या पर्यंत माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे, हवेत जाऊ नका। 8 खासदार आले म्हणजे आता सगळं राज्य आपण जिंकलं असं न समजता प्रत्येक बूथ सांभाळा। तुमचा मतदारसंघ विधानसभेचा जो आहे त्याच्यात एकत्रित या आणि प्रत्येक बूथ बांधायचं काम 15 दिवसात करा। तुम्हाला आता निवडणूक तुम्ही सगळीकडे लढवली आहे, जिथं लढवली नाही त्यांनाही माझं सगळ्यांचं आव्हान आहे, पण महाराष्ट्रातल्या पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या जनतेचं मी आज मनपूर्वक आभार मानतो। तुम्ही आम्हाला जो न्याय दिलेला आहे, विश्वासानं आमचे 8 खासदार निवडून दिले आहेत। महाराष्ट्रातल्या नागरी भागातल्या समस्या देखील हे मांडतील, पुण्यातले प्रश्न, मुंबईतले प्रश्न, नगरचे प्रश्न, जळगावचे प्रश्न, औरंगाबादचे प्रश्न, नागपूरचे प्रश्न तर मांडतीलच, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देखील विनमुख करणार नाहीत, त्याचेही प्रश्न मांडतील। आणि महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माचा बरोबर घेऊन जाण्याचं काम पवार साहेब करतायत। आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद या 25व्या वर्धापन दिनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळावा एवढीच विनंती करतो। अनेक मोठी माणसं आज पवार साहेबांच्या या कर्तबगारीवर आश्चर्य व्यक्त करतायत। त्या पवार साहेबांना आपण सगळ्यांनी मेहनतीने आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला, त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। सुप्रियाताई आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्यामुळे सुप्रियाताई राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे कालच आमची देशातल्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग झाली आणि त्यात सुप्रियाताईंनी देखील मार्गदर्शन केलं। हा पक्ष पुन्हा एकदा देशात जोमानं वाढवण्याचं काम PC चाको साहेब आणि सुप्रियाताई देशभर करतील, त्यांना देखील आपण सगळ्यांनी तेवढी मोकळीक आणि साथ देण्याचं काम करूया। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नाशिक, नगर, बीड, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना, कार्यकर्त्यांना, औरंगाबाद जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या, एखादा जिल्हा राहिला असेल सांगली, सातारा, कोल्हापूर तर माफी मागतो, त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद पासून ते अगदी चंद्रपूर पासून गडचिरोली पासून लोक इथं आलेली आहेत, त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि ही विजयाची पताका पुढे विधानसभेपर्यंत पूर्ण ताकदीने पुढे नेऊ एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो।
सन्माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत तर लोकसभेमधल्या विजयामुळे शरद पवार गटाचा उत्साह दुणावलेला आहे आणि हाच उत्साह आता विधानसभेत सुद्धा कायम ठेवायचा आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच या सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या राज्यामधल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं सुद्धा त्यांनी अभिनंदन केलेलं आहे, आभार मानलेला आहे आणि अशाच पद्धतीनं पुढील काळात सुद्धा आपण काम करू असं म्हटलंय। जेवढे प्रशासनावरती त्यांची हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।